सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था ज्योती सहकारी पतसंस्था, महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था ज्योती सहकारी पतसंस्था कोपरगाव। श्रीरामनवमी उत्सवानिमित्तानं गेल्या 16 वर्षांपासून श्री क्षेत्र मल्हारवाडी नांदगाव ते शिर्डी साई पालखी पायी दिंडी सोहळ्याचं आयोजन करण्यात येत आहे। सदर साई पालखीचं कोपरगाव शहरातील साई कॉर्नर येथे आगमन होता श्री साई अंबिका रामनवमी उत्सव समितीकडून पालखीचं वाजत गाजत भव्य स्वागत करण्यात आलं। त्यानंतर शहरातील जिजामाता उद्यान येथील अंबिका चौक येथे भवानी माता मंदिरात साई पालखीची विधिवत पूजन करण्यात येऊन महाआरती करण्यात आली। यावेळी हजारो भाविक भक्तांनी पालखीचं मनोभावे दर्शन घेतलं आहे। यावेळी भाविक भक्तांसाठी महाभंडाराचं आयोजन करण्यात आलं होतं। श्री साई अंबिका रामनवमी उत्सव समिती श्री क्षेत्र मल्हारवाडी नांदगाव येथून येणाऱ्या पालखीची सेवा करत आहे। आम्हाला श्री साई अंबिका रामनवमी उत्सव समिती गेल्या उत्तम सोयी सुविधा उपलब्ध करून देत असल्याचं पालखी आयोजकांनी पालखीतील नागरिकांनी सांगितलं असून त्यांनी यावेळी समितीचे आभार व्यक्त केलेत। यावेळी श्री साई अंबिका रामनवमी उत्सव समितीचे पदाधिकारी सदस्य साई भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते। निर्भीड कोपरगाव न्यूज, योगेश डॉक्टर कोपरगाव।
ओम साईराम. गेल्या 23 वर्षापासून साई अंबिका रामनवमी उत्सव समिती व अंबिका तरुण मंडळामार्फत नांदगाव येथील पालखी ओम साई मित्र मंडळ आमच्याकडे दरवर्षी ती गेल्या 23 वर्षापासून येत आहे. त्यांचं आम्ही उत्साहात स्वागत करत असतो. आज कशा प्रकारे स्वागत करण्यात आलं? साई कॉर्नरपासून तर वाजत गाजत त्यांना अंबिका चौकात आणलं. तिथून पुढे त्यांना महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यासाठी डाळबट्टीचा, गट्ट्याची भाजी वगैरे विविध प्रकारच्या भोजनाचा प्रसाद तयार केला होता. आमच्याकडे श्री भवानी देवी मंदिर, शनी मंदिर व हनुमान तालीम आहे. त्यांना झोपण्याची व्यवस्था आम्ही मंदिरात केलेली आहे. सध्या आंघोळीची सोयसुद्धा जिजामाता उद्यान समोर केलेली आहे, मंडप वगैरे टाकून. गेल्या 23 वर्षापासून ही अखंड सेवा आम्ही करतोय. इथून पुढेही ही सेवा करण्याचा प्रयत्न 100% आम्ही करणारच. त्या सेवेसाठी आम्हाला कोपरगाव पंचक्रोशीतील सर्व भाविकांचा, भक्तांचा यात सहभाग असतोच. देणगीच्या स्वरूपात त्यांचा सहभाग असतो. आम्हाला सर्व देणगीदारांचे व मंडळाच्या सर्व सभासदांचे, पालखीवाल्यांचे, आमच्यातर्फे त्यांना सगळे त्यांचे आभारी आहोत आम्ही. व त्यांना पुढील प्रवासासाठी, शिर्डीकडे प्रस्थान होण्यासाठी त्यांना शुभेच्छा. साईराम. सालाबादप्रमाणे ह्याही वर्षी नांदगाव येथील साई पालखी ही नांदगाव ते शिर्डीपर्यंत पायी येत असते. तर अंबिका चौक तर अंबिका रामनवमी उत्सव समितीतर्फे आम्ही त्यांना भोजनाचा कार्यक्रम करतो. आणि साईबाबा कॉर्नरपासून ते अंबिका चौकापर्यंत त्यांची मिरवणूक वाजत गाजत व आतिषबाजीने करतो. आणि तिथून नंतर इथं ते येऊन देवीच्या मंदिरामध्ये आम्ही त्यांची पालखी उभी करतो. तिथं सजावट विजावट करतो आणि आरती करतो. बाबांची आरती झाल्यानंतर आईसाहेबाची आरती करतो. आणि त्याच्यानंतरून आम्ही त्यांना महाप्रसादाचा कार्यक्रम ठेवतो. आणि ते महाप्रसादाचं भोजन करून पुढील वाटचालीत सकाळी रात्रभर इथं मुक्कामी असता. देवीच्या मंदिरामध्ये, श्री भवानी देवी मंदिरामध्ये मुक्कामी असता, शनी मंदिरामध्ये मुक्कामी असता व गावातली हनुमान तालीम, जी जुन्या काळातली जी तालीम आहे तिथं ते मुक्कामी असता. तर सकाळची त्यांची आंघोळीची सोय सर्व आम्ही व्यवस्थित, त्यांची आंघोळीची सोय ही आम्ही एकदम व्यवस्थित करतो. स्त्रियांसाठी सुद्धा सेपरेट आम्ही आंघोळीची व्यवस्था केलेली आहे. आणि त्यांची बाथरूम करण्याची, आंघोळीची, याची ती सर्व सोय पूर्ण करण्यात व्यवस्थित केलेली आहे. आणि आम्ही सर्व कार्यकर्ते रात्रभर पेहरा देतो, तिथं पहारा करतो. आणि आलेले जे साई भक्त आहे, ज्यांनी आम्हाला पैशाच्या स्वरूपामध्ये देणगी दिली, कोणी आम्हाला वस्तूच्या स्वरूपात देणगी दिली, कोणी आम्हाला शारीरिकदृष्ट्या आम्हाला मदत केली, अशा लोकांचे आम्ही सर्व अंबिका रामनवमी उत्सव समितीतर्फे सर्वांचे मी जाहीर आभार मानतो. आणि इथून आलेल्या काळामध्ये साईबाबांनी आम्हाला अशीच बुद्धी द्यावा, अशीच ताकद द्यावा, असेच आम्हाला मित्र कंपनी देणारे असं कार्य करून घ्यावं साईबाबांनी आमच्याकडून. हीच साईबाबाचरणी आमची प्रार्थना. लग्नसराई सस्नेह निमंत्रण समस्त ग्राहक परिवार, चिरंजीव फॅशन व चिसौका परंपरा यांचा शुभविवाह 13 नोव्हेंबर 2024 पासून पुढे करण्याचे योजिले आहे. तरी आपण या शुभ मंगल प्रसंगी उपस्थित राहून शोभा वाढवावी. विवाह स्थळ HM राजपाल, विश्वसनीय कपड्यांची अखंड परंपरा, येवला रोड, कोपरगाव. निमंत्रक HM राजपाल.